नमस्कार मित्रांनो. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, की तुमच्या आयुष्यात काहीतरी असामान्य घडत आहे? जणू एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला योग्य मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. हे ब्रह्मांडाचे संकेत असू शकतात, जे तुमचं आयुष्य बदलणार आहेत. पण हे संकेत समजून घेणं आणि ओळखणं प्रत्येकासाठी सोपं नसतं. तर या व्हिडिओमध्ये मी अशा 7 महत्त्वाच्या संकेतांबद्दल बोलणार आहे. जेव्हा ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणार असतं, तेव्हा ते तुम्हाला संकेत पाठवत असतात. तुम्हालाही हे संकेत जाणून घ्यायचं आणि समजून घ्यायचे असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आणि ब्रह्मांडाचे हे रहस्यमय संकेत समजून घेऊया. पण मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओला लाईक करा आणि एक गोडसा कमेंट नक्की करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, युनिव्हर्स युनिव्हर्स फक्त शांतपणे काम करत नाही, तर तो संकेतांच्या भाषेतही आपल्याशी संवाद साधत असतो. तो अनेकदा हळूच बोलतो आणि आपली ऐकण्याची व समजून घेण्याची क्षमता येण्याची वाट पाहतो. जेव्हा आपण आयुष्यातील वळण आणि चढ उतार अनुभवत असतो, तेव्हा युनिव्हर्स कडून मिळणारे हे संकेत आपल्याला योग्य मार्गाकडे नेण्याचं काम करत असतात. तर मित्रांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी महत्वाचं घडणार असतं, तेव्हा युनिव्हर्स तुम्हाला संकेत देतो. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे संकेत शेअर करणार आहे, जे तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ डिकोड करतात. जर हे 7 संकेत तुमच्यासोबत घडत असतील, तर समजून घ्या की तुमचं आयुष्य बदलणार आहे. याचा अर्थ असा की युनिव्हर्स तुमच्यासाठी काहीतरी नवीन निर्माण करत आहे. तुमचं जीवन बदलत आहे. तो तुम्हाला गरिबी, दुःख आणि तुमच्या समस्यांमधून बाहेर काढू इच्छितोय. तो तुम्हाला पुढे नेऊ इच्छितो. तर या 7 चमत्कारांपैकी एक जरी चमत्कार तुमच्या सोबत घडत असेल, तरी समजून घ्या की तुमचं आयुष्य बदलणार आहे. तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार या 7 चमत्कारांशी स्वतःला जोडू शकता आणि यापैकी काही तुमच्या सोबत घडत असेल, तर समजून घ्या की तुमचा येणारा सुवर्णकाळ म्हणजे तुमचा सुवर्णकाळ येत आहे. पहिला संकेत, ज्या गोष्टी कधी तुम्हाला आनंद देत होत्या, त्यामधील तुमचा रस, आवड अचानक कमी होतो. तुमचं मन आता त्या गोष्टींमध्ये लागत नाही. ज्या कधी तुमचं आयुष्य रंगीबेरंगी करत होत्या, त्या गोष्टी अचानक फिकट किंवा कंटाळवाणे वाटू लागतात. लक्षात ठेवा, ही फक्त एक साधी निराशा नाही. हा युनिव्हर्स कडून मिळालेला एक संकेत आहे. नंबर 2, दुसरा संकेत. जसजसं तुम्ही विकसित होत जाता, तसं तुमच्या मैत्री आणि नातेसंबंधामध्येही बदल होऊ लागतो. तुमच्या आयुष्यात खूप काळापासून असलेल्या गरजांवर तुम्ही स्वतःच प्रश्न विचारू लागता. तिसरा संकेत, रस कमी होणं, आवड कमी होणं. ही भीतीदायक गोष्ट नाहीये. त्यासाठी धैर्य आणि निडरतेची गरज असते. युनिव्हर्स हुशारीने तुम्हाला त्या गोष्टींपासून दूर नेत आहे, ज्या आता तुमच्यासाठी महत्त्वाच्या राहिलेल्या नाहीत. तो तुम्हाला आयुष्यातील एका नवीन अध्यायाकडे घेऊन जात आहे. तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये, तुमच्या नेहमीच्या कृतींमध्ये उत्साह तुमचा कमी झाल्यास, आवड कमी झाल्यास, समजून घ्या की युनिव्हर्स तुम्हाला नव्याने घडवण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी काम करत आहे. म्हणजेच ज्या गोष्टी कधी तुम्हाला आनंद देत होत्या, त्यामधील रस कमी होत असेल, तर हा युनिव्हर्सचा एक महत्त्वाचा संकेत आहे की तुमचं आयुष्य बदलणार आहे. चौथा संकेत, तुम्हाला अध्यात्माकडे वळवलं जातं. होय मित्रांनो, तुम्ही जाणून-बुजून किंवा नकळत अध्यात्माकडे वळू लागता. तुमची आध्यात्मिक जागृती सुरू होते. जर सध्या तुमच्या आयुष्यात असं घडत असेल की देवाकडे, युनिव्हर्सकडे, निसर्गाकडे किंवा ज्या शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवता, तिच्याकडे तुमची ओढ वाढत चालली आहे. तुमचं उपचार म्हणजे हीलिंग अधिक खोल होत जात आहे. तुमचा विश्वास मजबूत होत आहे.
तुम्हाला आध्यात्मिक गोष्टी पाहायला आवडू लागल्या आहेत. सकारात्मक विचार स्वीकारायला लागला आहात. तर हा एक स्पष्ट संकेत आहे की तुमचा चांगला काळ येत आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी अनुभवलं आहे की जेव्हा आयुष्यातील परिस्थिती खूप कठीण होते, अवघड होतं. पण जर तुम्ही देव, युनिव्हर्स किंवा कोणत्याही उच्च शक्तीवर विश्वास ठेवून तुमची परिस्थिती त्यांच्याशी शेअर केली, तर उपाय नक्कीच मिळतो. ज्यांनी हे समजून घेतलं, की हे सगळं माझ्या आध्यात्मिक जागृतीमुळे घडत आहे, त्यांना हे कळतं, की त्यांच्या आयुष्यात आता काहीतरी मोठा चमत्कार घडणार आहे. 5वा संकेत, जर तुम्हाला असं वाटत असेल, की तुमचं जग कोसळत आहे, तर हाही एक संकेत आहे, की ज्या गोष्टी तुम्हाला माहीत होत्या, त्या तुटत चालल्या आहेत. तुम्हाला असं वाटतं, की पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, नवीन सुरुवात अनेकदा वेदनादायक शेवटामध्ये लपलेली असते. जुन्या गोष्टी पाडाव्या लागतात, तेव्हाच नव्याला जागा मिळते. जर असं काही तुमच्यासोबत घडत असेल, तर समजून घ्या, की हा युनिव्हर्सचा तुमच्यासाठीचा संदेश आहे. तुमचं लक्ष आता बाहेरच्या जगापेक्षा स्वतःकडे केंद्रित होत आहे. तुम्ही तुमच्या वाढीवर, आत्मउपचारांवर लक्ष देत आहात. हा एक अत्यंत महत्वाचा संकेत आहे. 6वा संकेत, तुमच्या शरीराचा ऐका. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर विश्रांती घ्या. तुमचं शरीर तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक शहाणं आहे. जर तुम्हाला विस्कळीत वाटत असेल, तर स्वतःला झाडांमध्ये किंवा नदीकाठी बसून थोडं ध्यान करा. निसर्गाचा शांत प्रभाव तुमच्या या मेंदूवरती परिणाम करतो आणि तुम्हाला संतुलन मिळवून देतो. लक्षात ठेवा, चिंता म्हणजे काहीतरी वाईट घडणार आहे असं नाही. उलट ती याची खूण असते, की तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जात आहात आणि अर्थपूर्ण बदलाकडे वाटचाल करत आहात. 7वा संकेत, युनिव्हर्स तुम्हाला दुखावणाऱ्या लोकांपासून दूर करतो. कधी-कधी ते लोक तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे वाटतात, पण ते तुम्हाला वेदना देत असतात. युनिव्हर्सची योजना अशी असते, की जरी ते लोक दूर गेले, तरी त्यातून तुम्ही खूप काही शिकता. यानंतर तुमच्या आयुष्यात असे लोक येतात, जे देवदूतांसारखे असतात. म्हणजे ते तुम्हाला मदत करतात, योग्य दिशा दाखवतात आणि बदल घडवून आणतात. तर मित्रांनो, थोडा संयम ठेवा. वेळ नेहमी बदलतो. सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित ठेवा. वाईट काळातही सकारात्मक राहिलात, तर चांगला काळ नक्की येतो. तर मित्रांनो, मला आशा आहे की आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही काहीतरी नक्कीच शिकलात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. थँक यू युनिव्हर्स. नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.